जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर होली स्पेशल रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला CapCut प्रो आणि सुपर VPN प्रो या दोन्ही ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. जर तुम्हाला CapCut प्रोची लिंक हवी असेल किंवा आपल्याला सुपर VPNची जर लिंक हवी असेल तर आपल्या टेलिग्रामला जॉईन करून तिथं तुम्हाला ही लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता आणि यूज करू शकता अलाइट मोशन, CapCut, त्यानंतर VPN अशा प्रकारे कोणतेही ॲप. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की सुपर VPN प्रो हा ॲप्लिकेशन ओपन करून आपल्याला UK सर्व्हरवर कनेक्ट करून घ्यायचा आहे. आता कनेक्ट केल्याबरोबरच बॅक निघून CapCut ओपन करून घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये बिटमार्क आणि फोटोजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे PNG इमेज दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क व्हिडिओ जो व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याबरोबर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तो व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हा ऑप्शन मिळून जाईल. त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ या ऑप्शनवर तर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सॉन्ग दिसून जाणार आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे जिथं बीट आपला चेंज होईल तर बघू शकता एक बीट आहे तिथं आपल्याला 2 बीट दिसून येईल. तिथं आपल्याला काय करायचं हा व्हिडिओ सिलेक्ट करून स्प्लिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि काय करायचं आहे बीटमार्क नॉर्मली आपल्याला करून घ्यायचे आहे. अशाच प्रकारे जिथं जिथं आपला आकडा चेंज होतो तिथं तिथं आपल्याला बीट काय करायचं आहे मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे काय येणार आहे युनिक असं कॉम्बिनेशन आणि बीटमार्क हे तुमचं इझिली इथं होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे शेवटपर्यंत आपल्याला बीटमार्क करून घ्यायचं आहे. आता बीटमार्क करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की आपल्याला प्रत्येक इमेज लेअर अशा प्रकारे तुमचा इमेज लेअर इथं रिप्लेस करायचा आहे. त्यासाठी जे भाग आपण स्प्लिट केले जे भागांचा आपण बीटमार्क कट केलेला आहे तर प्रत्येक भाग सिलेक्ट करून अशा प्रकारे ऑप्शन स्क्रोल करून इथं आपल्याला काय करायचं आहे रिप्लेस ऑप्शन. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचा इमेज जो इमेज तुम्ही इथं यूज करणार आहे तो इमेज काय करायचा इथं रिप्लेस करायचा आहे. रिप्लेस केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून जो इमेज तिथं यूज करायचा आहे तो इमेज काय करायचा आहे रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा इमेज रिप्लेस करून घेतो आहे. तुम्ही तुमचा कोणताही इमेज जो यूज करणार आहे तो इथं अशा प्रकारे रिप्लेस करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर इमेज आपण ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेवर क्लिक करून फोटोजमध्ये एक PNG दिलेलं आहे ती PNG फक्त ॲड करून घ्यायची आहे आणि ती PNG अशा प्रकारे होली स्पेशल राहणार आहे. त्यानंतर वरती सेट करून घ्यायचे आहे. आता सेट झाल्यानंतर याची लेंथ आपल्याला काय करायची शेवटपर्यंत सेट करून घ्यायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे सुरुवातीपासून जो तिसरा इमेज आहे तो सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करत तिथं आपल्याला काय करायचं आहे डुप्लिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि जी लेअर डुप्लिकेट झालेली आहे ती आपल्याला ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून ज्या इमेज लेअर आपल्याला डुप्लिकेट केलेली आहे त्या इमेज लेअरपर्यंत ठेवून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे ठेवल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की आता इथून पुढे 2 इमेज सोडून तिसरा इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून परत एकदा डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि दोन्ही इमेज लेअर अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत. आता प्रॉपर सेट झाल्यानंतर त्या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला आता इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन बॅक निघून यायचं आहे. सगळ्यात पर्यंत काय करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला फ्रो इफेक्ट मिळून जाईल. त्यामधील जो बटरफ्लाय हा इफेक्ट आहे तो इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर याची लेंथ या इमेज लेअरपर्यंतच ठेवून परत एकदा व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला प्रोमध्ये येऊन इथं आपल्याला 3D सुराउंड हा इफेक्ट मिळून जाईल. हे दोन्ही इफेक्ट या इमेज लेअरपर्यंतच ॲड करायचे आहेत म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करून इन ॲनिमेशनमध्ये मॅजिकिंग इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला बॅक निघून जो फ्रंटचा इमेज आहे तो इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये यायचा आहे, कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि ट्रिम्पलेट 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. फक्त जो सेकंड नंबरचा म्हणजे बॅकग्राऊंडचा इमेज आहे तोच फक्त काय करायचा आहे अशा प्रकारे एडजस्टमध्ये जाऊन आपल्याला जे सॅच्युरेशन आहे अशा प्रकारे ते -50 करून घ्यायचे आहे. -50 केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये जाऊन फर्मामेंट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि डिस्ट्रक्ट म्हणजे बघू शकता डिस्टॉर्ट लेफ्ट
हा इफेक्ट अप्लाय करून यासमोरील जो फ्रंट इमेज आहे फक्त याचं जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लॅक अँड व्हाईट करायचं नाही. फक्त फ्रंट इमेज आहे तो इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये फ्लिप बुक हा प्रो इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल, तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये स्नॅपशॉट्स हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये येऊन आपल्याला बघू शकता तुम्हाला इन ॲनिमेशनमध्ये येऊन म्हणजेच कॉम्बोमध्ये येऊन डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला ॲनिमेशन दिसतंय, त्या ॲनिमेशनवर क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन पुल इन हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय टू ऑल या ऑप्शनवर क्लिक करून प्रत्येक लेअरला तुमचा हाच इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. बघू शकता त्यानंतर ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे येऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस क्रिएट झाल्यानंतर त्याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.